146 असणारे उमेदवार सतीश वामन राजगुरू वंचित बहुजन आघाडीचे आणि 147 काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अनुपमाताई केदारी या आहेत. यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. मी जे तुम्हाला सांगेन कदाचित पटणार नाही, पण 6 महिन्यानंतर तुम्ही असं म्हणाल की बाबा सांगून गेलो होतो आणि ते खरं ठरलं. ट्रम्पचं आणि मोदीचं भांडण आहे की नाही? आहे ना? तुमचं आणि ट्रम्पचं भांडण आहे का? नाही ना? मोदीचं आणि ट्रम्पचं भांडण कसलं आहे? कसलं भांडण आहे? 2 गोष्टीचं भांडण. एक भांडण आहे विश्वगुरुत्व, एक भांडण आहे कोणतरी काहीतरी फेकून मारायचं ते विश्वगुरुत्व. मोदी म्हणतो सरकला माग आता मग आम्ही बोललो की तुम्हाला राग येतो. मी जगाला कसं चालायचं हे शिकवेल. मोदी म्हणतो नाही, मी सांगितलं त्या प्रमाणात. आजी खुर्ची आहे तुम्हाला तिथे सारखा. चल रे बाळा. हे एक भांडण. दुसरं भांडण आहे जागा केली तुमच्या सरका माग सर. ते म्हणजे भारत जो आहे तो रशियाचं तेल काय करता त्यांना जगभर. सर बेटा माग सरका मावशी थोडं सरका. ट्रम्प असं म्हणतो की तुम्ही हे तेल विकताय, याच्यातला नफा, याच्यातला असणारा नफा हा कोणाला जातो? रशियाकडून जे भारत तेल विकत घेत ते भारत विकते की अजून कोण विकतय? अदानी नाही, अंबानी विकतोय. तुम्ही गुगल जरी केलं हे तुम्ही गुगल जरी केलं तर दर वर्षाला नफा किती आहे, दर वर्षाला नफा किती आहे याची तुम्हाला आकडेवारी कळेल. दर वर्षाला हा सर्व नफा कमीत कमी 44,000 कोटीचा आहे. कितीचा आहे? कितीचा आहे? ट्रम्प हे विचारतोय की हा जो नफा आहे हा भारताच्या तिजोरीत जातोय की अंबानीच्या तिजोरीत जातोय? तो भारताच्या तिजोरीत जातोय की अंबानीच्या तिजोरीत जातोय? ट्रम्प म्हणतोय तो निधी हा भारताच्या तिजोरीत गेला पाहिजे आणि भारताच्या तिजोरीमध्ये गेला तरी देशाला महागाई आहे. पेट्रोल आणि डिझेल हे अर्ध्या किमतीमध्ये मिळायला सुरुवात होईल आणि महागाई कमी होईल. मोदी ऐकायला तयार नाही. तो असं म्हणतोय की हा नफा अंबानीलाच जाईल. भारताचं आणि अमेरिकेचं भांडण आहे का? तर नाही. भांडण कोणाचं आहे? तर नरेंद्र मोदीचं आणि ट्रम्पचं आहे. आपलं कोणाशी भांडण झालं तर आपण काय म्हणतो? आपण काय म्हणतो? एकमेकाला आपण काय म्हणतो? बघून घ्या. ट्रम्पने ठरवलंय मोदीला बघून घ्यायचं.
आता मोदीला बघून घ्यायचं म्हटलं म्हणजे भारताला बघून घ्यायचं. मोदीला बघायचं म्हणजे भारताला बघायचं. आणि भारताला मोदीची कमांड मोडायचं असेल तर युद्ध केलंच पाहिजे. आणि आपल्या असणाऱ्या आर्मी चीफ जे आहेत त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं की 2-3 महिन्यामध्ये आपल्याला एक युद्धाला समोर जावं लागणार आहे. त्यांनी हे नाही सांगितलं की मोदीमुळे आपल्याला युद्धाला जावं लागते. तुम्हाला युद्ध पाहिजे का? 100%. मग असं तुम्ही काम केलं पाहिजे. कॉर्पोरेशनच्या निवडणुका मान्य आहे मला, पण या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमधनं तुम्ही एक संदेश देणार. काय संदेश देणार? की ट्रम्प तू मोदीचं काम मोडू नको. आम्ही या निवडणुकीमध्ये मोदीचं कंबार्ड मोडतो आणि बीजेपीला मतदान देतो. तू बदला घेण्याच्या ऐवजी आम्हीच बदला घेतो. युद्ध करू नको. एवढं करा. 100%. आणि तुम्ही 100% केलं तर 2 महिन्यामध्ये युद्ध होणार नाही. तेवढं केलं नाही तर युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात घ्या. युद्ध होऊ द्यायचं की न होऊ द्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. मी इथल्या असणाऱ्या संघटनांना आवाहन करतोय की तुमचं आमचं भांडण चालत नाही. तुम्ही तुमच्या हेका सोडणार नाही आणि आम्ही आमच्या हेका सोडणार नाही. तुम्ही मुसलमानांना वापरून इथं असताना सत्ता घ्यायचा प्रयत्न करणार आणि आम्ही इथं असताना फुले शाहू आंबेडकरी विचार घेऊन इथली सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार. हा सगळं चालत नाही. पण कुठपर्यंत? देश राहिला तर, माणसं सुखरूप राहिली तर. त्या युद्धामध्ये माणसं सुखरूप राहिली नाही तर काय होणार? सिंदूरमध्ये एक तरी देश आपल्या बाजूने उभा राहिला का? मी सनातन्यांना विचारतोय, एक तरी देश सिंदूरच्या वेळेस आपल्या बाजूने उभा राहिला का? ज्यांच्याकडून विमान घेतल्या, फ्रान्सकडून आपण असताना राफेल घेतला, तो फ्रान्स तरी आपल्या बाजूने उभा राहिला का? तर नाही. आणि सिंदूर संपल्यानंतर पाकिस्तानला कोणी कोणी मदत केली? इंग्लंडने मदत केली, अमेरिकेने मदत केली, तुर्कीने मदत केली, रशियाने मदत केली, चायना तर त्यांचा मित्रच आहे. आता तरी आपला कोण मित्र आहे का? तर नाही. आणि म्हणून ही युद्ध टाळण्याचा जो भाग आहे तो आता आपला. या देशाचे राजे आपण आहोत, मोदी नाही. मोदी आपला नोकर आहे. त्याला राज्य करायला दिले, त्याला आपला निर्णय करायचा दिलेला नाही. मी वाट बघतोय की एवढा मोदीला शिव्या देतो, साला पोलिसांनी मला पकडावं. मग असणार तिथे की मोदी हा लोकशाहीचा नोकर आहे आणि आम्ही देशाचे मालक आहोत हे सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि म्हणून माझं आव्हान आहे की आपण मालकासारखं वागलं पाहिजे. आपण मालकासारखं वागलं पाहिजे आणि मालकासारखं वागून जगाला आपण दाखवलं पाहिजे की आम्ही बरोबरीचे संबंध ठेवायला बघतो. कोणाचा विश्वगुरु होण्याची आमची इच्छा नाही आहे. आम्हाला संबंध पाहिजेत ते बरोबरीचे पाहिजेत, भाईचाऱ्याचे पाहिजेत, समतेचे पाहिजेत आणि सन्मानाचे पाहिजेत. आणि म्हणून ही आपली सगळ्यांची जबाबदारी. आणि म्हणून मी त्या सनातन्यांना सुद्धा आवाहन करतोय, शांतताची युद्ध अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये
70 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कधी ही परिस्थिती बघितली नाही की मिलिटरीचा आर्मी चीफ हा वेगळ्या भाषेमध्ये बोलतोय आणि पंतप्रधान हा वेगळ्या भाषेमध्ये बोलतोय. पंतप्रधान असं म्हणाले की चायना आमचा मित्र आहे. चौथ्याच दिवशी आर्मी चीफनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की चायना आमचा शत्रू नंबर 1 आहे. म्हणजे आर्मी दक्षिणेकडे आणि पंतप्रधान उत्तरेकडे अशी असणारी परिस्थिती आहे. विश्वास कोणावर ठेवायचा? माझ्यासारखा माणूस हा आर्मी चीफ वरती विश्वास ठेवेल पण मोदीवरती विश्वास ठेवणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी आर्मी चीफनी शपथ खाल्लेली असते की मी देशाला वाचवणार. त्या आर्मी चीफनी शपथ खाल्लेली असते की मी देशासाठी लढणार आणि माझं प्राणी त्या ठिकाणी गेला तरी चालेल. मोदीची तशी शपथ आहे का? तर नाही. म्हणून आपला विश्वास हा आर्मी चीफ वरती अधिक असला पाहिजे. आर्मी चीफनी आपल्याला असताना इशारा केला. या अगोदरचे आर्मी चीफ यांनी कधीही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, पण या आर्मी चीफनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला दिसेल मी जे म्हणतोय ते. कॉर्पोरेशनची निवडणूक आहे पण युद्ध टाळायचं हे असताना लक्षात घ्या. आणि म्हणून हे युद्ध टाळण्यासाठी ट्रम्पला आपण सांगू द्या तू बस तिथे, मोदीचं कमांड आम्हीच मोडून टाकतो. आणि म्हणून पंजाला आणि गॅस सिलेंडरला मतदान करून आपण मोदीचं कमांड मोडा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.